उपोषण आपलं सुटलं आणि 2-3 दिवसांना अधिकारी आणले, त्यांनी चुनागिना टाकला, तेव्हा रस्ता तुमचा होते, रस्ता झालाच नाही. पण आताही गावाची जी शेती आहे 70% सगळी नदीच्या वरती आहे. खताचे सबन आम्हाला जनपुरून न्यायला डोक्यावर न्यायला लागते. 400 रुपयाचा पोता आम्हाला 1000 रुपयात पुष्कळ लोकांना निवेदन दिलं, पण कोणच आमची विनंती आहे, हा जो जेवढा रस्ता आहे 790 झाला मीटर, याला तर इंजिनियरला फोन लावून ताबडतोब चालू करणे. पाहुणे मंडळी जे येतात ते आम्हाला शिव्या देतात, काय लागा तुमच्या गावात एवढे मोठे लीडर लोक आहेत, या गावात राजा एक मशानभूमीचा रस्ता नाही. एवढा माझा पिंपळोद गावाचा विषय आहे. पिंपळोद ते कुसाडा हा पांदन रस्ता 790 मीटर सँक्शन झालेला आहे. तरी माझं असं म्हणणं आहे की ते साहेब लोक आले होते, इंजिनियर साहेब पण आले होते, ठेकेदार पण आले होते, पण तो रस्ता लवकर ताबडतोब सुरू करण्यात यावा. कारण की हे 5 वर्षाच्या अगोदर असंच आम्ही गावकरी मंडळी सगळे उपोषणाला बसलो होतो आणि त्यावेळेस दुसऱ्या जिल्हा परिषद बांधण रस्ता 5 वर्षाच्या पहिले आम्ही गावातले सर्व मंडळी आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि उपोषण आपलं सुटलं आणि 2-3 दिवसांना अधिकारी आणले, त्यांनी चुनागिना टाकला, तेव्हा रस्ता तुमचा होते, रस्ता झालाच नाही. पण आताही तशी परिस्थिती आली नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला शासनाकडे विनंती करतो की आमचा लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा. आणि त्या रस्त्यावर नदीवर पूल आहे. आमदार साहेब त्या नदीवर पूल आहे. आता तुम्ही तर रस्ता करता, पण तो नदीवर जर पूल आहे तर शेतकरी जातील कसे? म्हणून माझं म्हणणं आहे की तुमच्या निधीतून पैसे टाकून तेवढा पूल तरी तयार करा. आणि पूल अर्जंट आहे, रस्ता होईल. रस्ता जर झाला तर मग आम्ही जावा कसे? आमच्या गावाची जी शेती आहे 70% सगळी नदीच्या वरती आहे. रस्ता झाला मग काय, आम्ही रस्त्यावर आलो की त्या नदीपाशीच 4 महिने पाहावं लागते. 4 महिने आम्हाला जनपुरून जावं लागते. सगळीच्या वायती जी जे पोते आहेत सिमेंट आपल्या खताचे सबन आम्हाला जनपुरून न्यावं लागते, लोकांना डोक्यावर न्यावं लागते. 400 रुपयाचा पोता आम्हाला 1000 रुपयात पडते. एवढी आमच्या गावाची कंडिशन खराब आहे. मी माझ्याजवळ घटनाला आतापर्यंत तुम्ही आमदार व्हायच्या अगोदर हे साहेब याच्या अगोदर पुष्कळ लोकांना निवेदन दिलं, पण कोणच आमच्या गोष्टीची कारवाई केली नाही. कोण बस हा होते येतात साहेब, होत नाही. म्हणून माझा आग्रहाची विनंती आहे, हा जो जेवढा रस्ता आहे 790 झाला मीटर, याला तर इंजिनियरला फोन लावून ताबडतोब चालू करण्यात यावा. आणि वडनेर ते पिंपळोद अजून एक पांदन रस्ता आहे, अजून एक पिंपळोद ते गायसारा रस्ता आहे आणि पिंपळोद ते अंतरगाव रस्ता आहे. हे पण 3 जे पांदन रस्ते हे तुमच्या निधीतून टाकण्यात यावे. आणि सगळ्यात महत्त्वाची आमच्या गावाची कंडिशन आहे ते आहे मशानभूमीचा रस्ता. मशानभूमीचा एवढा रस्ता खराब आहे, प्रत्येक वेळेस निवेदन दिले, ग्रामपंचायतीने ठराव दिले, सगळ्यांनी दिले, गावातल्या लोकांनी तुम्हाला सांगितलं अशी की जे आमच्या गावाचे लोक येतात, पाहुणे मंडळी जे येतात ते आम्हाला शिव्या देतात, काय लागा तुमच्या गावात एवढे मोठे लीडर लोक आहेत, या गावात राजा एक मशानभूमीचा रस्ता नाही. एवढा खराब रस्ता आहे आमच्या गावातला मशानभूमीचा रस्ता. त्या मशानभूमीचाही रस्ता तुम्ही ताबडतोब करण्यात यावा ही आग्रहाची विनंती आहे. आणि मी तुम्हाला आणि तहसीलदार साहेब आणि आमदार साहेबांना निवेदन देतो आणि तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो